नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारत डायनॅमिक लिमिटेडसोबत टोटल 5 कंपनीबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी डिव्हिडंड, स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया गुजरात थेमिस बायोसिन लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राइस आहे 466.60 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 3,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 530 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 152.22 रुपये आणि गुजरात थेमिस बायोसिन लिमिटेडने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 199.43%चे रिटर्न दिले आहे आणि गुजरात थेमिस बायोसिन लिमिटेडने 1:2च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. म्हणजे 2 शेअरवर 1 बोनस शेअर मिळेल, म्हणजे 2 शेअरचे 3 शेअर होऊन जाईल. चला आता बोलूया रिअल इको एनर्जी लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राइस आहे 34 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 66 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 41.80 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 19.80 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 27.20%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 1:5च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे, म्हणजे एका शेअरचे 5 शेअर होऊन जाईल. चला आता बोलूया फिल्म इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राइस आहे 1,298.45 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 3,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 1,406.80 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 822 रुपये आणि फिल्म इंडस्ट्रीज लिमिटेडने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 35.81%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 20 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्स-डेट ठेवली आहे 24 जुलै 2024. चला आता बोलूया NHPC लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राइस आहे 105.94 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1,00,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 118.40 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 45.70 रुपये आणि NHPC लिमिटेडने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 112.30%चे रिटर्न दिले आहे आणि NHPC लिमिटेडने 0.50 रुपीज म्हणजे 50 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया भारत डायनॅमिक लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राइस आहे 1,471 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 53,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 1,794.70 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 450 रुपये आणि भारत डायनॅमिक लिमिटेडने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 149.64%चे रिटर्न दिले आहे आणि भारत डायनॅमिक लिमिटेडने 0.85 रुपीज म्हणजे 85 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता भेटूया दुपारी 4 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.